आता ही चांगली झाडे आहेत, आपण यांना कशा कशा पद्धतीने ट्रीटमेंट केली? ही चांगली झाडांना ग्रीन प्लॅनेटच्या ग्रो आणि ब्लूमची फवारणी केली. फवारणी करण्या अगोदर आणि फवारणी केल्यानंतर तुम्हाला या झाडांमध्ये काय रिझल्ट किंवा फरक वाटतोय? फवारणी करण्याच्या अगोदर फुटवे नव्हते, आता फवारणी केल्यानंतर असे फुटवे आलेत, हे बारीक फुलं आलेत, फळं आलेत, बार जास्त प्रमाणात बार आला. म्हणजे आपण बघू शकतो का इथं अगदी गुच्छासारखे फुलं आणि फळं दिसत आहेत. खूप मोठ्या प्रमाणावर फुल येऊन त्याच्या फळात रूपांतर झाले, कुठल्याही प्रकारची फुलगळ नाहीये. आणि मुख्यतः करून जो बार निघाल्यानंतर तो बार टिकत नाही, पण ह्या पॉवर ग्रोच्या आणि ब्लूमच्या वापरामुळे फुलगळ अजिबात होत नाही. आता हे फवारणी ट्रीटमेंट केल्यानंतर आपल्याला या पूर्वीच्या बहारामध्ये आणि आत्ताच्या बहारामध्ये नेमका काय फरक वाटतो? पूर्वीच्या बारापेक्षा ह्या आत्ताचा ग्रो आणि ब्लूमची फवारणी केल्यामुळे 1.5 पट बार वाढलेला दिसतोय मला, आणि गळसुद्धा त्याची झालेली नाही. आणखी काय फायदा वाटतो तुम्हाला फळाच्या गुणवत्तेमध्ये वगैरे, रोगप्रतिकार क्षमतेबद्दल काय वाटतं? पूर्वी फळाला असे चट्टे येत होते, आताच्या फळाला असे चट्टे येत नाही, आले नाही. फवारणी केल्यामुळे असे चट्टे येत नाहीत. आता फळ चांगल्या क्वालिटीचं आणि कुठलाही रोग नसलेला आपल्याला दिसत आहे. हा, हेच पूर्णपणे हे ग्रो आणि ब्लूमची फुलं आणि फळं लागलेली आहेत, बरोबर? हा, बरोबर. तुम्हाला या ट्रीटमेंट बद्दल कोणी मार्गदर्शन केलं? मला या ट्रीटमेंट बद्दल माझे वर्गमित्र भगवानराव काकडे यांनी मला मार्गदर्शन केलं. आता या मार्गदर्शनानंतर तुम्हाला उत्पादनात एवढी वाढ वगैरे दिसते, पिकावरती कोणताही रोग वगैरे नाही, तर मग तुम्ही शेतकरी बांधवांसाठी काय संदेश द्याल? मी शेतकरी बांधवांसाठी एवढाच संदेश देईल की तुम्ही जैविक शेती करा आणि जास्त उत्पादन मिळवा, जास्त माल पिकवा, आणि जमिनीची सुपीकता वाढते याच्यामुळे. म्हणजे जैविक खताच्या वापरामुळे ग्रीन प्लॅनेटच्या ग्रो आणि ब्लूमच्या वापरामुळे आपली फळाची गुणवत्ता वाढते, झाडांमध्ये एक प्रकारची मजबूती येते, फळावरची चकाकी येऊन उत्पादन तर वाढतेच वाढते, परंतु जमिनीची सुपीकता वगैरे वाढते आणि याचा खर्चही खूप कमी आहे. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की ग्रीन प्लॅनेटचे हे जैविक खत किंवा औषध आहे हे एक प्रकारचे चमत्कारच आहे. हो. आपण बघतोय की ग्रो आणि ब्लूमच्या वापरामुळे फळांच्या साईजमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती वाढ झाली आणि खूप अशी गुच्छासारखी फळे लगडलेली आपल्याला झाडांना दिसत आहेत.